नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आपला अध्याय चालला 17वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी रघुराया, अनाथनाथ प्राण सखया, दुर्गर हे तुझी माया, निवारी भयापासुनी. मी तव अत्यंत हीन, पदरी नसे काही धन, जेणे घडे दान पुण्य, हे तो न घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई, नामावीण सार्थक नसे काही. म्हणोनी भलत्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसोदे. या लागी नाही हेत धरिला, दुसराही वाक्य आधार ऐकिला. नारदाप्रती अनुवादला, स्वये जनार्दन रूपते. ऐसी या व्यासवचने, विश्वास धरिला जीव प्राणे. कथा कुशळता काही नेणे, आणिक नेणे साधन. आता कळे तैसे करी, तारी अथवा मारी. उचित येईल ते करी, अयोध्या पुरवासिया. ऐका श्रोते हो सादर, मल महात्म्याचा विस्तार. कथाभाग अपूर्व फार, लक्ष्मी नारायण संवाद. लक्ष्मी ते वदे जनार्दन, मलमासी करिता स्नान. परी दिनत्रय करिता जाण, तेही महिमान अवधारा. जया ते शक्ती नाही शरीरी, स्नान करिता एक मासवरी. तयाने त्रिरात्र बरविया परी, स्नान विधी सारिजे. तरी ये विषयीचा इतिहास, अवधारिजे सावकाश. श्रवण करिता विशेष, साधे यश तयाते. पूर्वी दक्षिण दिशी पवित्र, प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र, ब्राह्मण वर्णी सुपात्र पै. ब्रह्मवृंदांचा समुदावो, ठाई ठाई वेदघोष पहाहो. चारी वर्ण स्वधर्म पहाहो, यथाचारे वर्तती. षटकर्मी रथ ब्राह्मण, अध्ययन अध्यापन. समयी अतिथी आलिया जाण, देती भोजन यथा सुखे. स्मृती स्मृती पुराणे, घरोघर हरी कीर्तने. वेदघोष पारायणे, सदा सर्वदा सारखी. तव तया नागरी एक ब्राह्मण, धर्मशर्मा नामाभिधान. सदाचारे सुख संपन्न, सर्वज्ञ दयाळू तो. तयाची स्त्री परमपतिव्रता, काशी नामे साध्वी विख्याता. एकोमय वर्ततीच उभयता, वृद्ध अवस्था दोघाते. पोटी संतान नसे काही, परिविद्याबळे मान्यता होई. विशेष भाव सर्वांठाई, पूजासनी श्रेष्ठता. उभयता समान वयस, तव पातलिया मळमास. गौतमी तटी स्नानास, नारी नर समस्त जाती ती. ऐसे वरता ते अवसरी, विप्र स्त्रियेने देखिले नेत्री. मना माझी विचार करी, म्हणे कवण परी करावी. जन जाताती स्नानासी, आचरताती पुण्यचरणासी. शक्ती नाही माझी या शरीरासी, कवण उपायांसी करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात, तव पती पातला गृहात. येरी पुसतसे वृत्तांत, खेदयुक्त आजी काही. येरू म्हणे स्वामी राजा, वृथा जन्म हा पै माझा. नेम धर्म तप्प वा ओजा, अद्धोक्षजा ज्ञेने मी. मलमास तो पुण्यागळा, स्नाना ते जाती विप्रमेळा. स्त्री बाळ वृद्ध सकळा, करीती सोहळा उपचारे. ते देखो न माझे चिवी, चिंता वाटतसे हृदयी. परी शरीरी शक्ती नाही, या लागी पाही उद्विग्न मी. ऐकुनी स्त्रियेचे उत्तर, कृपेने द्रवले विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर, ते साचार परी सीजे. धन्य ते उभयता पवित्र, तयाचे दर्शन. पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र. स्त्री पुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेम धर्म, भ्रतार क्षुधेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त अधम, बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही, संध्या नाही. पाकसिद्धी झाली की नाही, या विरहित आणखी काही. दुजा नाही व्यापार, स्वये पुण्य करवेना. दुजियाची देखो शकेना, आता क्षणभर निवांत बैसाना. मी येते पुराणाहुनी, तव तरी निद्रा करा स्वस्थ. लवकरी जेविता देह पोसत, शेवटी मसणवटी होय प्राप्त. ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. भ्रतारा बोधावे स्त्रियेसी, शास्त्र रीती आहे ऐसी. सांप्रत स्त्री धर्मासी, न भूतो भविष्यती.
असो ऐसी नव्हे विप्रललना, नुलंघी कधी पतिवचना. धन्य ते पतिव्रता अंगना, विप्रराणा संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयता जरा भूत शरीर. चालता न ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे पूर्ण जाण. तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण, करू आपण उभयता. ऐसा विचार करूनिया, त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकांचा हस्त धरूनिया, जाती लवलाही स्नानाते. उषक्काली करूनिया स्नान, सारुनिया तीळ तर्पण. स्वगृही येती परतुनी, देते दान द्विजाते. शक्तीनुसार अमोप अन्न, ते कास्यपात्री निक्षेपून. धृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्री. मग पाकसिद्धी करून, स्वपंक्तीसी विप्र पाचारून. यथारुची करीती भोजन, आनंद मना उभयतांच्या. ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चालिले गंगेस. तव अपूर्व वर्तते त्या समयास, सावकाश अवधारा. एक याम उरनीरजनी, उभयतांचे निज ध्यानी असे मनी. म्हणून अपरात्रच उठोनी, स्नाना लागुनी चालिले. तव एका एकी समोर, पिशाच उभा राहिला थोर. लंबोदर दीर्घ शरीर, क्षुधा तूर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले, ते धूम्राकार आरक्त डोळे. नखांचे गुंडाळे वळले, जिव्हा आवळे चाटीत. दंत विशाळ दीर्घ थोर, केवळ अस्थींचा पंजर. उभा ठेवाला नग्न दिगंबर, देखोनी विप्र कापत असे. विप्र ललना भयभीत, केवते उदेले अरिष्ट अद्भुत. पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदे. नेणो कर्माचे विंदान, आम्हा पुण्य घडेल कोठून. स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. तव तो पिशाच वृक्षाते, आळे पिळे असो घेत. नयनी देखुनी उभयताते, धावून येत सन्निध. विप्रे धैर्य धरुनी मनी, बोलता झाला तेच क्षणी. म्हणे तू कोण या स्थानी, आलासी कोठूनी सांगपा. ऐकून विप्राचे उत्तर, येरे घातला नमस्कार. पुण्यस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणाते. ऐक भूदेवा वाहिले, तव दर्शन पावन झाले. द्वय जोडूनी वाहिले, विप्रा लागी तेढवा. पिशाच जोडिता कर, विप्र भीतीने गेला दूर. कापतसे थरथर, झाला स्थिरते काळी. मग तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन. पुण्यस्मरण आठविले जाण, ऐके कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार, सकल वस्तूंचा रक्षणार. माझी या धनासी नाही पार, सौख्य अपार भोगी मी. दासदाही स्वगृही, गो महिषी खिल्लारे पाही. पुत्र कन्या स्नुषा सर्वही, मिती नाही भाग्याते. परी स्वप्नीही नेणे धर्मदान, मग कैजे पुराण श्रवण. नेणे कधी हरी कीर्तन, नाही दर्शन संतांचे. सदा सर्वदा चित्त रव्यावरी, विप्र भोजन न घडे तीळ भरी. तव पातली महामारी, जाली शरीरी हातकाया. यमदूती नेला मारीत, कुंभपाकादी जाचणी तेथ. मज उपभोगिता अमीप, तेन सांगवत माझेनी. यमजाचणी अपार, सांगतो उले पाहो अंतर. शब्द न फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी. ऐसे दुःख बहुत, मज भोगवीती यमदूत. मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौरकर्म करू लागलो. वाट पाडू लागलो, मारो लागलो प्राणी या. जीव मात्रांचा घरी घात, पुराणिका ते जीवे मारित. साधू संतांते द्वेषित, नाही भीत पापाते. परद्वारा ते नाही मीती, ऐसे पाप वर्तती ते देही. तव भगेंद्र लिंग पाही, पतन झाले शरीर. मगध लागता क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग. तव यमलोकींचा संग, सांगता भोग उदेला. माझे पाप अति दुस्तर, जाणूनिया यमकिंकर. असी पत्र नरक घोर, भोगविले फार मज लागी. ऐसे 30 सहस्त्र वर्षेवरी, क्लेश भोगविले शरीरे. मग पिशाच योनी निर्धारी, प्राप्त झाली मज लागी. निवेदिलासे समस्त, परी तव दर्शने करूनी मुक्त.
होऊनी ऐसे वाटते. ऐसा माझा पूर्ववृत्तांत निवेदिले समस्त, परी तव दर्शन करूनी मुक्त होऊनी ऐसे वाटतसे. तरी ब्राह्मण हृदय कोमळ, करी परोपकार अढळ, जेणे निरसे पिशाचमळ, होई दयाळ महाराजा. पर उपकारी द्विजवर्या, आचरसी सद्वृत्ती सक्रिया, तरी माते उपकार करूनिया, निवारिया भयापासून. ऐसी ग्लानी करुनी ते काळी, बोलतसे करुणा मेळी, विप्र द्रवला हृदय कमळी, अभय वाणी बोलत. म्हणे तो अकिंचन ब्राह्मण, गाठीस नाही काही धन, जेणे करिता घडे धर्मदान, तेही साधन नेणे मी. परी मळमास असे प्रस्तुत, त्रिरात्री स्नानाते असे जात, तया माझी 2 दिवस झाले सतत, उर्वरित दीन एक पै. तरी आम्ही स्नान करूनी मागुती येता, तोवरी तू स्थिर राहो आता. पुढचा विचार सुचेल तत्वता, तोची व्यथा परिहारी. ऐसे वदोनीत प्रश्न तयासी, उभयता गेले स्नानासी, येरू बैसला मार्गासी, केधवा येती म्हणोनी. जळो ही दुराशा पापीण, इणे नाडिले समग्र जन, न सोडी कवणा लागून, दूरत्यय जाण आशा हे. तापसी हो का संन्यासी, भूत अथवा पिशाचासी, रंक हो रायासी, आशा कवणासी सुटेना. जेणे आशेचा त्याग केला, तोची जाणावा मुक्त झाला. येर तो जगत्त्रय भला, सर्वही गोविला आशेने. असो तो पिशाच आशाबद्ध, मार्ग लक्षितसे सुबद्ध. तो येरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद, स्नाने करिता अद्यमर्षणी. सारुनिया नित्यकर्म, मागे परतला विप्रोत्तम, तव मार्गी तो अधम, वाट पाहत बैसला. केधवा येईल म्हणून आशाबद्ध निजमनी, मार्ग लक्षित बैसला ध्यानी, जेवी कामिनी जाराते. की दाता लक्षितसे याचक, अन्नार्थी लक्षी अन्नोदक, तृषार्थी लक्षी गंगोदक, तेवी देख पिशाच तो. विप्राते देखूनी नयनी, नमस्कार घातला धरणी. म्हणे दयावंता मोक्षदानी, दावी करुणा आपुली पै. करुणा शब्द ऐकोनी कानी, विप्र द्रवला अंतःकरणी. मग तया ते आश्वासूनी, उदक करी घेतलेसे. म्हणे महापुरुषा ऐकवचन, त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य, ते तुझम्या केलेसे अर्पण, होई उद्धरण पै तुझे. ऐसे वचन बोलूनी, उदक घातले ते चरणी. तव नवल वर्तते ते सज्जनी, सावध मनी परिसावे. पूर्ण दयाळू दीननाथ, दासाचे उणे पेडो नेदी किंचित. आपुली ब्रीदावळी सांभाळीत, महिमा वाढवीत भक्तांचा. मग स्वर्गीहुनी विमान, उतरले जाले तेच क्षण. चतुर्भुज विष्णुगण, समान तेजस्वी. परमरमणीय लखलखीत, माझी घंटा घणघणीत. ऐसे विमान अकस्मात, नयनी देखत विप्रतोका. दिव्य देही करुणी पिशाच दे, विमानी वाहिले तयाते. तव तो स्तुतिवाद गर्जत, भावे नमित भूदेवा. म्हणे करुणा करा विप्रवर्या, कृपासागरा परम उपकारिया. वेचूनी आपुली पुण्यक्रिया, केला मज पापिया उद्धार. धन्य ते परोपकारी जन, परकाजी वेचिता प्राण. तयावरी संतुष्टे जनार्दन, न लागे आन साधन पै. असो ऐसा पिशाच उद्धरिला, 3 जन्माते मुक्त झाला. 3 स्नानाते पुण्यगळा, तात्काळ पावला मोक्षाते. ऐसा प्रत्यय देखोनी मनी, पुन्हा नेम धरिला ब्राह्मणी. उभयता गेले उद्धरोनी, ते वैकुंठ भुवनी वास्तव्य. हे महात्म्य स्नानाचे, सांगितले 3 दिवसांचे. अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे. ऐसा कथाभाग समग्र, लक्ष्मी ते वदे शारंगधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर, केला उद्धार श्रोती यांचा. म्हणोनी भावार्थ धरोनी, व्रत आचरावे सज्जनी. अमान्य न माना कोणी, व्यासवाणी सत्य हे. मी तव संतांचा पायिक, चातुर्य कळा नसे ठाऊक. परी तेथे वदविता एक, रघुनायक दाशरथी. श्रोतिया वक्तियांचे अंतरी, तोची व्यापक सर्वांतरी. म्हणोनी प्रार्थनेची वैकरी, कुंठित निर्धारी झालीसे. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचितं 17ोऽध्यायः समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.
हरये नमः हरये नमः हरये नमः इति 17 अध्यायः।